इकडे सगळे आले न घरातले आमचे बघा। हाय फ्रेंड्स, मी आहे प्रणाली रुपेश सरी नागा पिरवाडीकर। तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि प्लस माझ्या मिस्टरांचे काका काकी आहेत छोटे, त्यांचा पण वाढदिवस आहे। म्हणजे मी त्यांना छोटी आई बोलते आणि छोटे बाबा यांचा पण आज लग्नाचा वाढदिवस आहे। तर त्यांचा सेलिब्रेशन करण्यासाठी ते मांडलरी गावात चाललेले आहेत। म्हणजे त्यांचा आईसांचा शेत आहे ते, तर तिथे आम्ही चाललेलो आहे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि जेवण पण तिकडंच आहे। तर तिथे काय काय होते ते मी तुम्हाला दाखवीन आणि संध्याकाळी आमचा बर्थडेचा सेलिब्रेशन असेल तो पण तुम्हाला दाखवीन। तर चला। तर आईसा गेलेले आहेत पुढं, तर आता आम्ही निघालो आहोत घरातून। ताईसांच्या घराजवळ आलोय ना आता। ताईसांचे कविता ताईंच्या घराजवळ आलेलो आहोत, म्हणजे येईल आता। आम्ही आता ये साईडला जातात। ताईंच्या इथं थंड वगैरे पिला, आता चाललो आम्ही शेतावर, तिकडे जावंच आहे। गाडीवर गाडी जाईल ना? हो। तर चाललो आम्ही आता शेतावर, गाडी कुठपर्यंत जाते परत जाऊ तर चालत, आय थिंक असं वाटतं जाईल। मी कधीच आलेलो कोरोनामध्ये, कोरोना होता तेव्हा इकडे आलेली मी शेतावर आईसांचे। म्हणजे किती वर्षातून आलोय, 3-4 वर्षातून आलोय। ऊन पण सॉलिड लागतंय। सावकाश ना, पारशिव बिरशिव। तर गाडी इथपर्यंतच येते, आता आम्ही चालत। तो बघा तो घर आहे, इकडे सगळे आले न घरातले आमचे। तर हा आहे आईसांचा घर, म्हणजे इथे आईसांची शेती आहे तो। तर इकडे सगळी जमली न घरातली। सगळे आमचे घरातले आहेत जमलेले। ही आहे आईसांची विहीर न, हा पाणी आईसा शेतीसाठी वापरतात। यो आहे चिक्कूचा झाड, इथं अजून झाडं आहेत तर कविश मला दाखवतो। यो आहे आईसांचा शेत। आता सध्या कायच नाही, नंतर पावसाला मध्ये काय लावतात इथं? जागूताई, पावसाला काय लावतात? भात लावतात, म्हणजे सीझन वाईज सगळे, म्हणजे भात आणि भाज्या वगैरे। सध्या तर चिक्कूची झाडं दिसतात आणि आंब्याची झाडं, हे बघा। नाही, हे बघा आंब कारलेले दिसतात। ना हाय हाय, तो बघा एकच आहे, काढलेली दिसतात। हे आंब्यावर आंबे भरपूर आले, दाखवते मी इथं। म्हणजे आईचं कसं पावसाळ्यात भात लावतात, नंतर थंडीच्या दिवसात भाज्या वगैरे असा सीझन वाईज सगळं म्हणजे लावतात। हो, चिक्कू आलेत का रे? सॉरी, आंबा आहे काय? हा, तर बघा किती मोठा आंबा आहे बघा, हे बघा।
किती मोठे मोठे आंबे आलेले आहेत बघा. आणि असा हात रोपल एवढं खाली येईल ते बघा. भरपूर भरलंय रे झाड. काढलं का नाही मग अजून मोठं होते. इथं आहे डाळिंबाचं झाड. छोटे छोटे आलेले आहेत, अजून मोठं नाही झालं. आणि इकडं आई सवी केळीची झाडं लावलेली आहेत. घराच्या मागे पपईचे झाड लावलेले आहेत. यो पण शेत आई संचा आहे. म्हणजे हे शेताच्या पुढचं शेत आई संचा आहे. म्हणजे हा शेत आणि तो पण शेत ना, दोन दोन शेत आहेत काय. तिकडे काय लावलंय आता? मक्के लावलेले आहेत वाटतं तिथं. आता तेवढे लांब नाही जात मी, कारण इथून असं बांध केलेला आहे ना. इथं मीनाक्षीताई आणि मामी सॅलड बनवतात. आई चिकन आता फ्राय करते. जागुताई चिकन 65 फ्राय करतात. बघू तोंडाला फक्त पाणी नको सुटू दे बस तुमचे सगळ्यांचे. या सर्वांनी जागुताई बोलतात. आता आम्ही तिथे चाललेलो आहोत केक कटिंग करण्यासाठी. इथे सगळे केक ठेवलेले आहेत. पोरं कसं नसते ब या का चिकू ना. राहुल तू कापी जा. इथून हवा जाईल. नाही जाणार आम्ही. कापाला सुरुवात करा. हे बोला हॅपी एनिवर्सरी टू यू. हॅपी एनिवर्सरी टू यू. हॅपी एनिवर्सरी ताई. हॅपी बर्थडे. नाचो तुम्हीच नाचा. हॅपी बर्थडे आहे. नाच जरा. बस एक आतमध्ये थांबा.
सर्व एकच काढू थांबा. करायला लागलं. चालूच ठेवते आंबा जरा. जा कोण कोण जा. आता जेवायला बसलो. या जेवायला सगळी. ना आम्ही पण जेवलो आधी. या लास्टला जेवतात राहिलेला. तर फ्रेंड्स आम्ही आता आलो आहोत घरी. 4:30 वाजलेले आहेत. तर आई सगळी घरची मटन, चिकन आणि जिरा राईस आणि प्लस भाकऱ्या आणलेल्या घरून त्यांनी बनवून. आणि जागूताईंनी तिथं जाऊन चिकन 65 फ्राय केलेला. तर मस्त आम्ही खूप मजा केली आणि आम्हाला आमचं सेलिब्रेशन खूप चांगला झाला. तर आज संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आमच्या ॲनिव्हर्सरीचा. तर ते तुम्हाला मी दाखवते. सगळं केलं